नमस्कार प्रिय मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं, या दिवाळीपूर्वी तुमच्या जीवनात काहीतरी मोठं घडणार आहे आणि हे काही विनाकारण नाही तर पूर्ण शास्त्र आधारित आहे. ही गणनेनुसार आम्ही तुम्हाला सांगतोय की तुमच्या कुंडलीत असे कोणते योग तयार होत आहेत जे 18 ऑक्टोबर 2025 पासून तुमच्या जीवनात मोठा बदल घडवतील. ही राशी कुंभ राशीची आहे. ही कुंभ राशीची पत्रिका तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये बघत आहात. तुमची 11वी राशी कुंभ आणि 4थ्या घरात गुरु महाराज विराजमान आहेत. ही कुंडली बघा, इथे एकच ग्रह तुम्हाला ठळकपणे दिसतोय, देवगुरु बृहस्पती. हे बृहस्पती ग्रह तुमच्या कुंडलीतील सर्वात शुभ योगकारक ग्रह आहेत. हे धनभाव आणि लाभ भावाचे स्वामी आहेत. सध्या हे तुमच्या पंचम भावात भ्रमण करत आहेत आणि आता 18 ऑक्टोबर पासून ते षष्ठ भावात प्रवेश करणार आहेत. हा षष्ठ भाव म्हणजे स्पर्धा, नोकरी, आरोग्य, कर्ज आणि कोर्ट कचेरीशी संबंधित स्थान असतं. मग या भावात देवगुरु बृहस्पती प्रवेश केल्यावर काय घडणार आहे ते आपण समजून घेऊया. जर तुमच्यावर कुठलेही कर्ज किंवा लोन असेल आणि त्यातून सुटका कशी करावी हे कळत नसेल तर आता बृहस्पती तुम्हाला या संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग उघडतील. नोकरीमध्ये ताणतणाव, बॉसचा सपोर्ट नाही, प्रमोशन थांबलं आहे तर 18 ऑक्टोबर नंतरची स्थिती नक्की बदलेल किंवा नवीन नोकरीची ऑफर मिळेल, इन्क्रीमेंट्स मिळतील किंवा सध्याच्या ठिकाणी नवीन प्रमोशन तुमचं होईल. ज्यांना वाटत होतं की माझी नोकरी जाईल का, त्यांना बृहस्पती स्थैर्य आणि आत्मविश्वास देतील. जर तुम्ही आजारपण, हॉस्पिटल खर्च किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या रोगांपासून त्रस्त होतात तर या काळात बृहस्पती आरोग्य सुधारण्याचे काम करतील, शांतीचे आणि पुनर्बलाचे योग निर्माण करतील. जर काही तुमच्यावर न्यायालयीन प्रकरण चालू असेल आणि तुमची चूक नसतानाही तुम्ही त्यात अडकले असाल तर बृहस्पती तुम्हाला त्या अडचणीतून मुक्त करतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. बृहस्पती शत्रुहंता योग निर्माण करतील, म्हणजे तुमचे विरोधक पराभूत होतील आणि तुम्हाला यश लाभेल. देवगुरु बृहस्पती जिथे बसतात तिथून ते 5व्या घरावर लक्ष ठेवतात, 7व्या घरावर लक्ष ठेवतात आणि 9व्या घरावर लक्ष ठेवतात. तर चला मग पाहूया काय परिणाम होईल याचा. तर जेव्हा ते 5वी दृष्टी बघतात म्हणजे तो आपला कर्मभाव असतो, तेव्हा आपली मेहनत वाढते, नवे चॅलेंजेस येतात, पण तुम्ही ती आत्मविश्वासाने पूर्ण कराल. व्यावसायिकांसाठी नवा विस्तार, तर नोकरदारांसाठी प्रमोशनचे योग तयार होतील. सरकारी कामे अडकली असतील तर ती आता पूर्ण होतील. 7वी दृष्टी जी द्वादश भावावर असते, आरोग्याशी संबंधित खर्च कमी होतील, परदेश प्रवासाचे, परदेशात स्थायिक होण्याचे योग तयार होतील. 9वी दृष्टी जी धनभावावर असते, हा सर्वात शुभ परिणाम आहे. फायनान्शियल स्थिती तुमची मजबूत होईल, थांबलेले पैसे मिळतील, कुटुंबात प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या वाणीच्या माधुर्याने बिघडलेले कामही नीट पूर्ण होतील. भूमी, वाहन किंवा घर घेण्याची इच्छा असल्यास बृहस्पतीच्या आशीर्वादाने त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील. सर्व कुंभ राशीवाल्यांसाठी हे परिणाम सारखे नसतात, कारण प्रत्येकाची लग्न कुंडली ही वेगवेगळी असते. जर तुमच्या लग्न कुंडलीत बृहस्पती 6व्या, 8व्या किंवा 12व्या घरात नसतील तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असेल. पण जर या स्थानी ते असतील, म्हणजे 6व्या, 8व्या आणि 12व्या स्थानी असतील तर परिणाम थोडे कमी लाभदायक असतील. तुम्ही बृहस्पतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करा, विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा किंवा वाचन करा किंवा ऐका. जर बृहस्पती 6व्या, 8व्या, 12व्या भावात असतील तर तुम्ही कधीही पुखराच घालू नका, नाहीतर जीवनात अडचणी सुरू होतील. ही दिवाळी तुमच्यासाठी अत्यंत मंगलमय ठरो. गणपती, कुबेर आणि लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत याच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया. धन्यवाद.